नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे उपाय तुम्हाला करायला आवडतात, जे उपाय मला तुम्हाला सांगायला आवडतात आणि तेच उपाय तुम्हाला ऐकायला आवडतात. जेव्हा सगळं थांबतं, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांड, युनिवर्स. या ब्रह्मांडामध्ये इतकी शक्ती आहे की जे आपल्या नशिबात नसेल, जे आपल्याला आयुष्यात कधी मिळणारही नसेल, तेही आपल्याला प्राप्त होते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची टेक्निक सांगणार आहे. टेक्निक सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगते. जो अनुभव मी आता तुम्हाला सांगणार आहे, हा संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या आपल्या स्वामी भक्त आहेत, आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर आहेत. त्यांचं नाव आहे सुलभा गायकवाड. खरं तर ताईंनी जवळपास एक 8 महिन्यापूर्वी मला फोन केला होता आणि ताईंची समस्या ही खूप मोठी होती. ताईंच्या घरामध्ये सतत क्लेश, कलह व्हायचे. त्यांचे जे काही घरातले लोक आहेत हे सतत त्यांच्याबरोबर वाद घालायचे. त्यांचे जे पती आहेत ते पतीसुद्धा घरच्यांची बाजू घ्यायचे. ताई म्हणतात, मी 2 वेळा सुसाईडचा प्रयत्न केला, त्यात आमचं लव्ह मॅरेज आहे. मी आता माहेरीसुद्धा जाऊ शकत नाही, कारण माहेरी काही सांगितलं तर डिसिजन मी घेतला होता म्हणून माझ्यावरच येणार. ताई म्हणतात की इतका त्रास आता मला सहन होत नाही आहे, मला जगावंसंच वाटत नाही आहे, माझा पती माझा ऐकत नाही आहे, मी एकच म्हणते की आपण वेगळं होऊयात, वेगळं राहूयात. म्हणजे असं ते ताईंची समस्या होती आणि ताईंना मी ही एकच टेक्निक सांगितली. आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते त्या ताईंना करायला सांगितलं. रोज न चुकता ताई करायच्या, मनापासून, विश्वासाने, पूर्ण पॉझिटिव्हिटीने करायच्या. तुम्हाला सांगते, करायला सुरुवात केली आणि त्याच्या 1-2 दिवसामध्ये, म्हणजे आज सुरुवात केली आणि परवापासून म्हणजे 2 दिवसापासूनच ताईंच्या घरामध्ये जे काही वादविवाद होत होते ते कुठेतरी कमी व्हायला लागले. त्यांचे जे पती आहेत, जे त्यांचं ऐकत नव्हते, ते स्वतःहून त्या ताईंना आवाज द्यायला लागले. म्हणजे काही तासांपासून हे सुरू झालं आणि ताईंनी जवळपास 1.25 महिना हे मनापासून विश्वासाने केलं. त्या 1.25 महिन्यांमध्ये ताईंचे जे मिस्टर आहेत, हे मिस्टर पूर्णतः त्यांच्या बाजूने आले. इतकंच नाही, जी फॅमिली त्यांना सतत टॉर्चर करायची, म्हणजे त्यांना मरणापर्यंत त्या फॅमिलीने त्यांना टॉर्चर केलं होतं, ती पूर्णतः सुधारून गेली. ताई म्हणतात, या 1.25 महिन्यामध्ये आम्ही स्वतःचा वेगळा फ्लॅटसुद्धा घेतला. त्याच्यानंतर घरातलं वातावरण चांगलं झालं. आता आम्ही दोघे खरं तर थोडंसं बाहेर राहतो, पण सगळं चांगलं आहे. सगळे येतात, सणाला आम्ही तिथे जातो, सगळं उत्तम आहे. बघा, तुम्ही जितक्या मनापासून करता आणि जितक्या विश्वासाने करता, तितक्या लवकर ही टेक्निक तुम्हाला साथ देते. आता दिवसातून कुठल्याही दिवशी सुरू करा. जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय त्या दिवशी करा. कुणाला गुरुवार, कुणाला शुक्रवार, कुणाला मंगळवार, कुणाला रविवार. ज्या दिवशी तुम्हाला आवडीचा, जो दिवस तुमच्या आवडीचा आहे त्या दिवशी सुरू करा. शक्यतो सुरू करत असताना सकाळ असावी किंवा रात्र असावी. सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपताना. जेव्हा रात्री तुम्ही झोपायला जाताय तेव्हा तुम्हाला तुमच्या घरात आरसा असेल तर त्या आरशाच्या समोर उभं राहायचं आहे, किंवा मग सकाळी उठलाय तर उठल्या उठल्या तुम्हाला आरशाच्या समोर, किंवा रात्री झोपताना आरशाच्या समोर. आरसा म्हणजे मिरर, ठीक आहे. एक तुम्हाला फक्त त्याच्या समोर जायचं आहे, उभं राहायचं आहे. जेव्हा तुम्ही त्या मिररमध्ये म्हणजे आरशामध्ये बघाल तेव्हा स्वतःचं प्रतिबिंब तुम्हाला त्यामध्ये दिसणार. आता जेव्हा स्वतःचं प्रतिबिंब तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार तेव्हा तुम्हाला स्वतःकडे बघून फक्त तुमची जी इच्छा आहे ही इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आहे. पण त्याआधी तुम्हाला स्वतःला शांत करायचं आहे. पूर्ण मन आपलं जे आहे ते शांत करायचं आहे. डोक्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. मनात पूर्ण पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. डोळे 1-2 मिनटं तुम्हाला बंद करायचे आहेत आणि त्याच्यानंतर जी इच्छा आहे, आता त्या ताईंना मी क्लेश, कलह दूर करण्यासाठी सांगत होते, म्हणून मी त्यांना सांगायचं की डोळे बंद करा. घरातले सगळे लोक तुमच्याशी बोलतायत, घरातले सगळे लोक तुमच्या जवळ आलेत, तुमच्यावर प्रेम करतायत, तुम्हाला काहीतरी विचारतायत. हे चित्र फक्त डोळ्यासमोर आणा.
तसंच तुमची जी काही इच्छा असेल, तुम्हाला काही पाहिजे असेल, घर पाहिजे असेल तर घराचं चित्र उभं करा. सोनं हवं असेल सोन्याचं चित्र उभं करा. समजा मुलांची काही परीक्षा असेल, मुलं त्यात पास झाले असे डोळ्यात चित्र उभं करा. म्हणजे जी पण इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे. ती इच्छा, ते चित्र डोळ्यासमोर आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात एकच आणायचं आहे की हो, आता सगळं चांगलं झालं आहे. माझा मुलगा ही एक्झाम पास झाला आहे, या ठिकाणी त्याचा नंबर लागला आहे, मी खूप खुश आहे, माझा मुलगा खूप खुश आहे. हे सगळं ब्रह्मांडाने दिलं आहे, युनिवर्समुळे मला मिळाले आणि मी या युनिवर्सची आयुष्यभर आभारी राहीन. फक्त युनिवर्स तुमच्यामुळे झालं आहे, मी तुमची खूप आभारी आहे. आता त्या ताई कसं म्हणायच्या की युनिवर्स, माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली, माझ्या घरातले क्लेश मिटले, आता सगळं चांगलं झालं आहे, माझ्या घरातले लोक माझ्यावर प्रेम करतात, सगळं उत्तम चालू आहे, हे सगळं तुमच्यामुळे झालं, माझे पती माझ्याकडे आले, माझे पती आता माझा ऐकतात, माझ्यावर प्रेम करतात, आता सगळं चांगलं चालू आहे. युनिवर्स, हे फक्त तुमच्यामुळे झालं आणि मी तुमची खूप आभारी आहे. तुम्हाला कंटिन्यू हे 21 वेळा म्हणत राहायचं आहे. किती? 21. 15 ते 20 मिनटं लागतील. सतत पॉझिटिव्हिटी देत राहायचं. यानंतर पॉझिटिव्हिटी दिल्यानंतर सरळ आपल्या बेडवरती जायचं, जिथे तुम्ही झोपताय तिथे. म्हणजे रात्री करत असाल तर बेडवरती जा आणि सकाळी जरी करत असाल तरी पण ही क्रिया करून केल्यानंतर बेडवरती जा. बेडवरती गेल्यानंतर तुम्हाला हे जे दोनही हात आहेत हे असे जोडायचे आहेत, म्हणजे असे ब्रह्मांडाकडे, आणि आपल्या बेंबीवर ठेवायचे आहेत. आपली जी नाभी आहे, बेंबी आहे, या बेंबीवरती तुम्हाला हे दोनही हात ठेवायचे आहेत. आणि ठेवल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त, बघा, फक्त आणि फक्त तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे किंवा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होताना पाहायचं आहे. जेव्हा असे हात कराल तेव्हा ते ब्रह्मांडाकडे, अवकाशाकडे जातील आणि जेव्हा ते हात नाभीवरती ठेवाल तेव्हा तुमचं गुरुतत्व चक्र जे आहे ते जागृत होईल. बघा, आपल्या नाभीमध्ये म्हणजे आपल्या बेंबीमध्ये गुरुतत्व चक्राचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही नाभीवरती हात ठेवता तेव्हा शरीरातील सर्व अवयव जागृत होतात. आपले जे गुरुतत्व चक्र जे आहे हे युनिवर्स म्हणजे ब्रह्मांडाशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही तिथे इच्छा पॉझिटिव्हिटीने व्यक्त करता तेव्हा तिथून आपली जी इच्छा आहे ही इच्छा जोडलेल्या हातांकडून ब्रह्मांडाकडे पोहोचते आणि जी इच्छा ब्रह्मांडाकडे पॉझिटिव्हिटीने पोहोचते ती इच्छा तत्परतेने पूर्ण होते. आता हे एकाच दिवशी करून सोडायचं नाही आहे, तर तुम्हाला कंटिन्यू ही क्रिया जी आहे ही क्रिया तुम्हाला काही दिवस करत राहायची आहे. 21 दिवस करा किंवा तुम्ही 1.25 महिना पण करा, तुम्हाला हवं तर तुम्ही 6 महिने पण करा, ते तुमच्यावरती आहे. पण केल्यानंतर तुम्हाला 1 तासात, 2 तासात, 1 दिवसात, 2 दिवसातच याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल आणि हळूहळू तुम्हाला स्वतःहून ते करावं असं वाटेल, कारण तुम्हाला ते मिळत जाईल. ब्रह्मांड तुमच्यापर्यंत ते पोहोचवत राहील, ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करत राहील, तुम्हाला जे काही हवं ते सगळं मिळत राहील. बघा, खूप सोपा उपाय आहे पण हा खूप पॉवरफुल उपाय आहे. तुमच्या पॉझिटिव्हिटीवरती डिपेंड आहे. दिवसभर पॉझिटिव्ह राहायचं. हो, घडतंय, होतंय माझ्यासोबत, मला हे मिळतंय, मला हे मिळणार आहे, किंवा म्हणजे हो आहे, ती गोष्ट होतीये, एवढंच एक चित्र आणा. कणभरही निगेटिव्ह राहू नका. तुम्हाला जे कधी मिळणार पण नसेल, तुमच्या नशिबात पण नसेल, ते सुद्धा तुम्हाला मिळेल. नक्की ही टेक्निक यूज करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.